नमस्कार। आज महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे आम्ही सर्व पदाधिकारी या सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात आलो होतो। या सांगली सुरक्षा रक्षक मंडळाने सांगली जिल्ह्यातील ST महामंडळाचा पॉईंट महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या अथक परिश्रमाने घेतलेला आहे। हा पॉईंट जवळजवळ 100पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांना रोजगार देणार। असं असतानाही काही युनियनवाले जे आहेत आणि काही मंडळी आहेत जे स्वतःला महाशाने समजतात, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपलं काम सोडून फक्त पैशासाठी काम करतात, फक्त दलाली करण्याचं काम करतात। अशा अनेक कोल्हापूर जिल्ह्यामधील संघटना या ठिकाणी येऊन किंवा सातारा जिल्ह्यामधले काही महानगर ज्यांना या जिल्ह्यातून आम्ही हकलून दिलं ते या ठिकाणी येत आहेत आणि हा ST महामंडळाचा पॉईंट आम्ही आणला असा दावा करतायत। वास्तविक सातारा जिल्ह्यामध्ये आपण राहता, आपण सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित काम करावं। आपला आणि मंडळाचा काही संबंध नाही आहे। आपण सुरक्षा रक्षक नाही आहे। आपण जी युनियन चालवता ती बोगस पद्धतीने चालवता। तसंच कोल्हापूर जिल्ह्यामधला पण एक महाभाग आहे, तो पण स्वतःला अतिशहाणा समजतो आणि एखादा पॉईंट आलं तर आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यासाठी आणि सातारावाला आयत्या वारुळावरती बसण्यासाठी येतो। मला वाटतं सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती आहे, असल्या भडव्या दलालांपासून आपण सावध राहिलं पाहिजे। सगळ्यात जास्त नुकसान सुरक्षा रक्षकांनी या मंडळाचं केलं नाही, या भडव्या दलालांनी आपल्या या सुरक्षा रक्षक मंडळाचं नुकसान केलंय। मी तिखट बोलतो तर सत्य बोलतो। मंडळाचं श्रेय आहे, मंडळाचं पॉईंट आहे। लिस्टवरती लोक जाऊ द्याल ना, पण तुम्ही जर अशा स्वरूपाची दलाली आणि दलालीचा प्रकार करत असाल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ असेल आणि भारतीय मजदूर संघ असेल, हा प्रकार कधीही खपवून घेणार नाही। अशा स्वरूपाचं वर्तन हे निंदनीय आहे। मी आता या ठिकाणी मुजावर साहेब सहाय्यक कामगार आयुक्तांना भेटलो आहे आणि अशा सर्व दलालांवरती FIR होईल। FIR होऊन त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल असं आश्वासन आम्हाला मुजावर साहेबांनी दिलं आहे। मुजावर साहेबांनी आत्ताच नुकतीच शाहूपुरी या ठिकाणी एक तक्रार केली आहे बांधकाम कामगारांसंदर्भात। असंच बोगस दलालीचं काम जर कुठला युनियनवाला सुरक्षा रक्षक मंडळात करत असेल तर याद राखा, खबरदार, सावध व्हा। बरं, सांगू नका की आम्ही सांगितलं नव्हतं। आमच्याकडे सगळ्यांचा बायोडेटा लिस्ट सकट आहेत। आज ज्या ज्या ठिकाणी जागा भरल्या जातात त्या मंडळाकडून प्रामाणिकपणे गरीब लोकांना न्याय दिला पाहिजे, पण नुसतं पैसे देणाऱ्यांना हा न्याय देता कामा नये। या सर्व उद्देशाने आज आम्ही सगळे एकत्र आलो होतो। मुजावर साहेबांना आम्ही भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलं आहे अशाच दलालांचं रॅकेट हे आपण उद्ध्वस्त करावं आणि साहेब त्यासाठी सज्ज आहे। साहेबांकडे काही रेकॉर्डिंग आहे दलालांच्या, त्या दलालांनी कुठलं कृत्य केलं याचे पुरावे आहेत। त्यामुळे त्या सर्व दलालांना हा मी इशारा देतोय, आपण सावध राहा। मी कोणासाठी बोलतो हे आपल्याला खरंच कळतंय आणि आज आमची ही भेट आज मुजावर साहेबांबरोबर एकदम व्यवस्थित झाली। त्यामुळे मी सर्वांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।